भोंदू अशोक खरात प्रकरणातला तपास, या प्रकरणातले धक्कादायक कंगोरे आता समोर आलेत. खरात महिलांना तांब्याच्या भांड्यातल्या पाण्यात औषध मिसळून द्यायचा आणि त्यानंतर अत्याचार करायचा असा आरोप आहे. जडीबुटी, कस्तुरी आणि मंतरलेल्या औषधांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. इतकंच नाही तर खरात पीडित महिलांना गर्भपातासाठी गोळ्या द्यायचा. या गोळ्या नेमक्या कुठून आणल्या, कोणत्या डॉक्टरांनी मदत केली, याचा SIT कडून शोध सुरू करण्यात आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार SITनं 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी सुरू केली आहे. या डॉक्टरांचा खरातशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध होता का, याचा तपास सुरू आहे. भोंदू खरातनं त्याचं मायाजाल कसं पसरवलं, त्यावर एक नजर टाकूया. खरातनं गर्भपातासाठी महिलांना गोळ्या दिल्या. गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांची SIT कडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. SIT कडून 3 ते 4 डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. ओशनोजलमधून गर्भपाताची औषधं दिली जात होती. ओकस कार्यालयात खरातनं गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. तांब्याच्या भांड्यातील पाण्यात औषध मिसळून अत्याचार केला जात होता. इतकंच नाही तर तू मागील जन्माची अप्सरा, मी अवतारी पुरुष असल्याचं सांगत खरात अत्याचार करत होता. मी मागील जन्माचा अवतारी पुरुष आणि तू अप्सरा होती, अशा प्रकारची धक्कादायक बतावणी अशोक खरात पीडित महिलांना करत होता. त्यानंतर त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करायचा. इतकंच नाही तर हा लैंगिक अत्याचार केल्यानंतर भोंदू अशोक खरात या महिलांना त्याच नाशिकच्या ओकस कार्यालयामध्ये गर्भपाताच्या गोळ्या देखील देत होता. इतकंच नाही तर भोंदू अशोक खरातने अनेक महिलांना तांब्याच्या भांड्यातील औषध देखील पाजलं. आणि या सगळ्यामुळे आता अशोक खरातची पुन्हा एकदा या सगळ्या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. भोंदू अशोक खरातनं गर्भपातासाठी वापरलेली औषधं नेमकी कुठून आली आणि या सगळ्या मागे कोणाचं जाळं आहे, हे शोधणं अत्यंत महत्त्वाचं आहे, असा युक्तिवाद सरकारी वकिलांकडून करण्यात आला. त्यानंतर कोर्टानं 7 दिवसांची कोठडी सुनावली. आता कोठडीतली चौकशी आणि तपासातून काय समोर येतं, याकडे राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.